तर स्वागत आहे तुमचं आपलं आणखीन एक नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता काय झालं ना, भरपूर दिवस झाले व्हिडिओज घेतला नव्हता गेला. कारण की काय झालं ना, आता कामाची इतकी धावपळ राहती आणि पोराच्या शाळाचं ते आवरणं, पुन्हा वावराचं काम, तर त्याच्याने व्हिडिओ घ्यायला जमलंच नव्हता. जसं म्हणजे शॉर्ट व्हिडिओज टाकत होती मी. कारण की म्हणलं आज थोडंसं रिकामं पण आहे, तर घ्या व्हिडिओ. रिकामं पण कायचं तिकडं पण मग थोडासा पडेलच आहे आमचा. तर जेवढा राहिला होता ना, तेवढा थोडा होता. कारण की काय झालं ना, आमच्याकडे थोडासा पाऊस चालू होता. तर रिमझिमच चालू होता, जास्त की जोराने चालू नव्हता. पण मग काय झालं ना, तर इतकं थोड्याशा बी पावसात काय होतं ना, जास्त अवकाळा होती, काम कमी ना अवकाळा जास्त होती, असं होतं. तर आम्ही तरी बी थोडासा तोडा आणि मग त्याच्यानंतर अशा टायमाला तर काल पाऊस पाणी चालू होता. आणि आता पहा इतकं आवळेल असं वाटू राहिलं भरपूर पाणी येईन तर काय माहिती. असं आता पाणी वाचून समजायलाच पाणी तर लागूच राहिला. पण मग काय झालं ना, आता शेतकऱ्याचं जास्त म्हणलं तर पाण्याहूनच अवलंबून राहतं, असं राहतं. तर विहिरीला बी पाणी त्यावेळेसच राहतं, नंतर असं राहत असतं. तर मग आता काय आहे ना, आता पहा आमचं चालू आहे तुरीमध्ये वखर आणणं. तर याच्यामध्ये आम्ही मूग पेरलेला होता. पण मग मूग तरी बी भरपूर झाला. 2-2.5 क्विंटल झाला असेल तरी बी. तर आता याच्यात वखर आणणं लावला. पहा मूग पुरं उपटून टाकला आता आम्ही. पण याच्यामध्ये एवढं गवत नव्हतं तरी बी. तर आता जे कुठे मोठे बेट आहे ना, त्याच हे करणं लावली. तर थोडंफार बेट आहे त्याच्यामध्ये, तर ते बी वखरामध्ये गुतू राहिले आता. तर त्यानं काढणं लावले, असे दम्मादम्मानं हाणं लावलं आता वखर. तर आत्ताच हाणायला सुरुवात केली, तरी बी 1-1.5 घंटा झाला असेल. तर आता थोडं राहिले हाणायचं म्हणजे या पट्टीमधलं. आणि जे तिकडे राहिले तर तिकडे पुरी पट्टी आहे ना, ती पुरी पडेल आहे अजून काढायची. तर इकडं आम्ही मूग उपटलं आणि असं थोडंफार असं काही इकडे टाकून दिलं. आता थोडं बंधाऱ्याला टाकलं काही इकडे टाकलं. काय होतं ना, तर जास्त अवकाळा होती. मग ते मूग वायाला आणि उपटायला म्हणलं तर असं होतं. पण मग आम्ही काय केलं, एका दिवसातच केलं ते. तर आजच्या आज केलं ना, आजच्या आजच टाकलं असं झालं. तर त्याच्याने काही मग आता बाकीचं काम करणं नाही आम्हाला. तेवढं वखर आणलं की तर आता तिकडं राहिले उपटाचा. तर इकडं झाला तरी बी 2-2.5 क्विंटल झाला, तर भरपूर झाला त्या मानानं. पाणी असतं तर शिल्लक झाला असता अजून. पण पाणी नसल्यामुळं काय झालं, थोडा कमीच झाला असं झालं. तर आता शेतकऱ्याचं कसं राहतं, जे राहतं ते पाण्यावरच भरोश्यावर देवाच्या सासत ते आता. तर चांगलं पाणी पडलं तर चांगला माल येतो असं राहतं. पण मग आता तुरी पहा तरी पण पाणी नाही बरं का तिला एवढं. काय आहे ना, ठिबक नाही आहे तिला. तिकडं जे मक्काला आहे ना त्याला आहे. तरी पण इतके मस्त आहे पहा आता तुरी. तर मध्ये-मध्ये मग पेरेल होतं, म्हणलं जाऊ द्या तेवढंच निघन. तर मग आता इकडं राहिले पहा अजून वखराचं, तर गवत काही आहे नाही त्याच्यामध्ये. तर नुसतं तासंच काढायचे आम्हाला आता. आणि जे तिकडे राहिले का, तिकडे म्हणजे अर्धं पहिले तोडेल होतं आणि मग त्याच्यानं पाणी आलं तर आम्ही घरी चालले गेलतो. आणि मग आता काल तोडलं काही, तर काल बी पाणी आलं. तर पाणी तर इतका येऊन नाही राहिला, थोडाफारच पाणी येतो. पण मग काय आहे ना, तेवढ्या याच्यात बी काम होत नाही मग असं राहतात. तर तेवढ्या ह्याच्यात बी काम होत नाही मग. तर त्याच्यानं काय झालं ना, इकडं पहा किती मस्त उगेले. इकडे काय झालं, इकडे पाणी भरपूर होता त्याच्यामध्ये. तर त्याच्याने इकडं चांगला उगला होता. ह्यो लेट टाकेला होता आणि ह्यो जो पहिला पाणी पडा होता का, त्यावेळेसच टाकला होता आम्ही खडा. तर आता एवढं खड्डं राहिले पाहण्याच्या. तर त्याचं चालू आहे तिकडे वखर आणणं. तर इकडं बी मग पहा असा काळा झाला आता. तर अर्धा झाला. तर काही तोडला होता आम्ही, एकदा तोडेले आणि आता बाकीचं तोडायचं राहिले. तर हे पहा इकडा बी काळा होऊ राहिला थोडा. तर एका दिवसात काय होतं ना, ते मुगाचं असं काम राहतं, लगट तोडलं का लगट काळं होऊन जातं ते मुग, असं होतं. तर आम्ही काही तोडणं नव्हतं लावलं. पण मग काय आहे ना, आता आभाळ इतकं येऊ राहिलं, कोण म्हणन कितीक पाणी येतं कितीक नाही. आणि पाण्याचा तर पत्ता नाही असं झालं. तर काय झालं, थोडं पाणी कमी पडत तर त्याच्यानं इकडं थोडं लहान राहिलं. आणि जे डाबामध्ये ना ते एकदम मस्त होईल आता. तर आता इकडे बी तुरी मस्त आहे. तर आम्ही तुरीच लावेल, तर कपाशी काही लावेल नाही यावर्षी. आणि इकडे जे आहे ना, इकडे मक्का पेरेल तर मक्का चांगली मक्का बी. तर मक्काला बी इतकं कामं राहते. आता मक्काला बी खत टाकला आम्ही सकाळी लवकर. आणि सकाळी काय झालं, थोडे ना शितोडे चालू होते आमच्याकडे. तर शितोडे चालू असताना काय झालं ना, सकाळी आम्ही तरी बी टाकून घेतलं. म्हणलं नंतर जास्त पाणी पडतो काय होतं. पण मग पाणी तर काही आलाच नाही. नुसतं इतकं आभाळ येऊ राहिलं, कोणी म्हणन कितीक पाणी पडतं आणि कितीक नाही, असं धुकरेल बी दिसू राहिलं त्याच्यामध्ये. तर आता थोडं राहिलं पहा वखराचं. पण मग पाण्याचं काय आहे ना, ते म्हणे पाणी येतो का काय होतो म्हणे, काय मी म्हणे जेवढं होईल तेवढं आणतो म्हणे. पण मग पाणी तर काही येऊन नाही राहिला. कारण की आता जे काय पाण्यावर आता माला बी इतके मोठे झाले ना, तर त्याला पाण्याची गरज आहे. मकाला बी आपण जरी सोडलं पाणी,
पण मग कसं राहतं वरल्या पाण्याचा जास्त गुण राहतो असं राहत असतं. ते पा इकडे तूर बी किती मस्त आहे आता. तर आता इकडे बी मूग तोडणे आम्हाला आणि लगट उपडणे काय होतं ना, मग नंतर जास्त अडचण होती असं राहत असतं. तर आता पाय एवढाला झाले या तुरी, तिकडे बी मस्त झाले. आता इकडेवर बी फवारणी घे नाही, त्यावरची काय झालं ना, तिकडे फवारणी घेतली होती पण मग इकडं घ्यायची राहून गेली, कारण की काय झालं आता पाऊस आला ना त्याच्यामध्ये मग फवारणी घेणंच झाली नव्हती. तर आता इकडे बी फवारणी घ्यायची बाकी राहिले अजून. तर आता ही घेणे नंतर. आता शेंगा पा किती मस्त झाल्या, तर ह्या पा काळ्या काळ्या झाल्या. तर काही उडदाची बी असं टाकेले तिकडे, पण मग काय ना एकच टाकेले, जास्त काही टाकेल नाही उडदाचं थोडंसे. तर चला आता झाले आम्हाला घरी त्याचं भरपूर राहिले तरी बॅनाचं, पण मग तेवढं झाल्यावर जो आता